नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, एच.एम. कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सरचे स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर या चॅप्टरमधील एक्झाम्पल पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण 9 नंबर एक्झाम्पल पाहणार आहोत. याचा पेज नंबर आहे 149. The following is the balance sheet of the firm Triveni Traders as on 31st March 2019. Narmada and Godavari are the partners of the firm who share profits and losses in the ratio of 3:2 respectively. बरोबर. त्रिवेणी ट्रेडर्स बरोबर ही फर्म आहे आणि या फर्ममध्ये ओल्ड पार्टनर्स नर्मदा आणि गोदावरी आहेत आणि त्यांचा रेशो आहे 3:2. बरोबर. आपल्याला बॅलन्स शीट दिलेली आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2019. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला खाली बॅलन्स शीटच्या खाली इन्फॉर्मेशन दिलेली आहे. दे टेक कावेरी इंटू पार्टनरशिप ऑन 1st April 2019. दी टर्म्स बिंग. बरोबर. पुढच्या फायनान्शियल इयरमध्ये 1st April 2019मध्ये कावेरी न्यू पार्टनर या त्रिवेणी ट्रेडर्स या फर्ममध्ये येणार आहे. बरोबर. आपल्याला 4 ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत. बरोबर. त्याच्या खाली आता प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट ऑफ पार्टनर्स अँड न्यू बॅलन्स शीट. आपल्याला 3 लेजर बनवायला सांगितलेले आहेत. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि न्यू बॅलन्स शीट. बरोबर. तर हे आपण ओपन करणार आहोतच, पण याचबरोबर वर्किंग नोटमध्ये देखील आपण अकाउंट क्रिएट करणार आहोत. तो म्हणजे आपल्याला वरती कॅश ॲट बँकेचा बॅलन्स दिलेला आहे 4,000, म्हणून आपण बँक अकाउंट एक क्रिएट करणार आहोत वर्किंग नोटमध्ये आणि गुडविल अकाउंट एक क्रिएट करणार आहोत. बरोबर. अशा प्रकारे आपण वर्किंग नोटमध्ये 2 अकाउंट ओपन करणार आहोत. बरोबर. आता आपण ॲन्सरचा फॉर्मॅट पाहूया. ॲन्सरमध्ये पहिला अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. त्याला दुसरं ऑर नाव आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. बरोबर. या ठिकाणी लॅबिलिटीज आणि ॲसेट झालेला आहे, प्रिंट मिस्टेक. या ठिकाणी आपण पर्टिक्युलर घ्यायचा आहे. बरोबर. हा पहिला अकाउंट आपण अर्ध्या पानामध्ये ओपन करायचा आहे. त्याच्याखाली दुसरा अकाउंट आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हा अर्ध्या पानामध्ये उरलेल्या ओपन करायचा आहे. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. लेफ्ट हँड साईडला पर्टिक्युलरचे एक कॉलम आणि 3 पार्टनरचे 3 कॉलम. बरोबर. त्याच्यानंतर राईट हँड साईडला देखील सेम पर्टिक्युलरचे एक कॉलम आणि 3 पार्टनरचे 3 कॉलम. बरोबर. अशा प्रकारे हा दुसरा अकाउंट देखील आपण फॉर्मॅटचा पाहिलेला आहे. आता तिसरा आहे, हा दुसऱ्या पानावर ओपन करायचा आहे न्यू बॅलन्स शीट. बरोबर. बॅलन्स शीट ॲज ऑन 1st April 2019. बरोबर. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. बरोबर. या ठिकाणी पर्टिक्युलर झालेलं आहे. या ठिकाणी आपण व्यवस्थित नावे लिहायची आहेत. ही बॅलन्स शीट आपल्याला दुसऱ्या पानावर ओपन करावी लागणार आहे. त्याच्यानंतर आपण वर्किंग नोटमध्ये येऊया आणि वर्किंग नोटमध्ये आपल्याला बँक अकाउंट ओपन करावं लागणार आहे आणि गुडविल अकाउंट देखील ओपन करावं लागणार आहे. अशा प्रकारे आपण अकाउंट कोणते कोणते ओपन करायची याची इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. आता आपण ओल्ड बॅलन्स शीटपासून एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करणार आहोत. ओल्ड बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट दिसतात. बरोबर. नर्मदा 28,000, गोदावरी 28,000. आता हे आपण कुठे घेणार? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन नर्मदा 28,000 आणि गोदावरी 28,000. कावेरीच्या कॉलममध्ये डॅश.
अशा प्रकारे आपण कॅपिटलचा बॅलन्स ट्रान्सफर केलेला आहे. त्याच्यानंतर आपण ॲसेट साईडला येऊया. ॲसेट साईडला कॅश ॲट बँक म्हणजेच बँकेचा बॅलन्स दिलेला आहे 4,000. आता हा आपण कुठे घेणार, तर बँकेच्या लेजरला घेणार आहोत. म्हणून आपण बँक अकाउंटच्या डेबिट साईडला आलो. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 4,000 घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण बॅलन्सेस ट्रान्सफर केलेले आहेत. आता बॅलन्स शीटमधले आपण बॅलन्सेस ट्रान्सफर केलेले आहेत. आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया. दे टेक कावेरी इंटू पार्टनरशिप ऑन 1 एप्रिल 2019 दी टर्म्स बिईंग. खालील अटीवर 1 एप्रिल 2019मध्ये पुढच्या फायनान्शियल इयरमध्ये कावेरी या पार्टनर्सला घ्यायचं ठरलेलं आहे त्रिवेणी ट्रेडर्स या फर्ममध्ये. बरोबर. 1. कावेरी शॅल पे ₹4,000 ॲज हर शेअर ऑफ गुडविल. कावेरीने गुडविल फर्ममध्ये किती आणलेले आहे, 4,000. बरोबर. आता फर्ममध्ये गुडविल आणली तर आपण एंट्री काय करणार, बँक अकाउंट डेबिट टू गुडविल. बरोबर. म्हणून आपण बँक अकाउंट डेबिट केल्यामुळे बँक अकाउंटच्या डेबिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव टू गुडविल अकाउंट आणि 4,000 पोस्ट केलेले आहेत. त्याच्यानंतर गुडविल अकाउंट काय केलेलं आहे, क्रेडिट. म्हणून आपण गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव काय, बाय बँक अकाउंट आणि 4,000 पोस्ट केलेले आहेत. अशा प्रकारे आपण पहिली एंट्रीचं पोस्टिंग केलेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघा काय सांगितलेलं आहे, दी अमाऊंट टू बी रिटर्न्ड इन बिझनेस. बरोबर. तर ती बिझनेसमध्ये रिटर्न त्या ठिकाणी घेतलेली आहे. बरोबर. आता त्याची आपण एंट्री काय करतो, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बरोबर. तर ही गुडविल 4,000 आहे ते आपण ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करतो. आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहे. न्यू गुडविल डिस्ट्रीब्युटेड टू ओल्ड पार्टनर्स इन देअर रेशो 3:2 = 5. 3:2 रेशो आहे. रेशोची बेरीज आहे 5. आता गुडविलची किंमत किती आहे, 4,000. 4,000 छेद 5, 5 × 5 5 × 48, पुढचे 2 शून्य 800. 800 एक भाग गुडविलचा आलेला आहे. म्हणून नर्मदा बरोबर 800 × 3 बरोबर 8 × 3 = 24. बरोबर. गोदावरी बरोबर 800 × 2 8 × 2 = 16. 2,400 आणि 1,700. बरोबर. यांची बेरीज झाली 4,000. तर 4,000 गुडविल आपण ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. याची एंट्री आपण काय करतो, गुडविल अकाउंट डेबिट टू नर्मदा कॅपिटल अकाउंट टू गोदावरी कॅपिटल अकाउंट. बरोबर. आता गुडविल अकाउंट काय केलेलं आहे, डेबिट. म्हणून आपण गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव काय, टू नर्मदा कॅपिटल अकाउंट 2,400. अपोजिट अकाउंटचं नाव काय, टू गोदावरी कॅपिटल अकाउंट 1,600. अशा प्रकारे आपण गुडविल अकाउंट डेबिट केल्यामुळं डेबिट साईडला अपोजिट अकाउंटची दोन्ही पण नावं घेऊन आपण याचं पोस्टिंग केलेलं आहे. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय केलेलं आहे, क्रेडिट. म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव काय, बाय गुडविल अकाउंट. नर्मदाच्या कॉलममध्ये 2,400, गोदावरीच्या कॉलममध्ये 1,600, कावेरीच्या कॉलममध्ये डॅश. अशा प्रकारे आपण ह्या दुसऱ्या देखील एंट्रीचं पोस्टिंग केलेलं आहे. अशा प्रकारे पहिली ॲडजस्टमेंट आपण पाहिलेली आहे. 2. शी शॅल ब्रिंग इन ₹12,000 ॲज कॅपिटल फॉर 1/4 दी शेअर इन दी फ्युचर प्रॉफिट्स. तिनं फर्ममध्ये 1/4 प्रमाण 4मधला एक भाग 12,000 कॅपिटल आणून व्यवसायामध्ये एंट्री केलेली आहे. बरोबर. आता तिनं व्यवसायामध्ये कॅपिटल 12,000 आणलेलं आहे. ह्याची एंट्री काय होणार, व्यवसायामध्ये कॅपिटल आणलं तर आपण काय एंट्री करतो, बँक अकाउंट डेबिट टू कावेरी कॅपिटल अकाउंट. बरोबर. आता बँक अकाउंट काय केलेलं आहे, डेबिट. म्हणून आपण बँक अकाउंटच्या डेबिटला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव काय, टू कावेरी कॅपिटल अकाउंट 12,000. बरोबर. त्याच्यानंतर कावेरी कॅपिटल अकाउंट काय केलेलं आहे, क्रेडिट. म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव काय, बाय बँक अकाउंट आणि कावेरीच्याच कॉलममध्ये 12,000 घेतलेले आहेत. बरोबर. अशा प्रकारे कॅपिटलचं देखील आपण एंट्री करून त्याचं पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर
3 नंबर ॲडजस्टमेंट, दी फर्म ॲसेट्स वेअर टू बी रिव्हॅल्यूड ॲज अंडर बिल्डिंग रुपीज 24,000 24,000. आता बिल्डिंगची किंमत किती सांगितलेली आहे 24,000. आता वरती आपण ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहिजे किती आहे, बिल्डिंगची किंमत 20,000 आहे. आता किती दिलेली आहे 24,000, म्हणजे कितीनं वाढ झाली 4,000. ॲसेटची किमतीत वाढ झाली. आपण कुठे घेतो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला. म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या आपण क्रेडिट साईडला आलो. बाय बिल्डिंग अकाउंट कितीनं वाढ झाली 4,000. बरोबर, याचं आपण पोस्टिंग केलेलं आहे. आता दुसरं पोस्टिंग आपण कुठं करणार न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलो. बिल्डिंग इनरला मूळ किंमत ओल्ड बॅलन्स शीटमधली 20,000. बरोबर, ॲड ॲप्रिशिएशन वाढ झाल्यावर ॲप्रिशिएशन हा शब्द लिहायचा आहे आणि प्लस ॲड केलं पाहिजे. ॲड ॲप्रिशिएशन 4,000. बरोबर, 20 आणि 4 24,000 आउटरला आलेले आहेत. अशा प्रकारे आपण बिल्डिंगचं 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे मशनरी अँड फर्निचर टू बी रिड्युस्ड बाय 10%. रिड्युस्ड म्हणजे काय, कमी झाली. मशनरी आणि फर्निचरची किंमत 10% कमी झालेली आहे. आता सुरुवातीला आपण मशनरी घेऊया. मशनरीची किंमत पाहिजे किती आहे ओल्ड बॅलन्स शीटमध्ये, मशनरी 28,000. 10% कमी झाली म्हणजेच 2,800. बरोबर, 10% 1 झिरो कमी होतो म्हणजे 2,800नं मशनरीची किंमत कमी झाली. आता मशनरी काय आहे ॲसेट, ॲसेटची किंमत कमी झाली. कुठे घेतो आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला. म्हणून आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला आलो. टू मशनरी अकाउंट 2,800. बरोबर, त्याच्यानंतर दुसरं पोस्टिंग आपण कुठं करणार न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलो. मशनरी मूळ किंमत किती ओल्ड बॅलन्स शीटमधली 28,000 लेस डेप्रिशिएशन. बरोबर, 2,800. 10% कमी झाली म्हणून 2,800. बरोबर, आता 28,000मधून 2,800 लेस केले, आउटरला किती आले 25,200. बरोबर, अशा प्रकारे आपण मशनरीचं 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण फर्निचर घेऊया. फर्निचरची मूळ किंमत किती आहे 1,200. 10% कमी झाली म्हणजे 120 रुपये. बरोबर, आता फर्निचर काय आहे ॲसेट, ॲसेटची किंमत कमी झाली. आपण कुठे घेतो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला. म्हणून आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला आलो. टू फर्निचर अकाउंट 120 रुपये. बरोबर, दुसरं पोस्टिंग आपण कुठं करणार न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलो. फर्निचरची मूळ किंमत 1,200 लेस डेप्रिशिएशन 120. बरोबर, 1,200मधून 120 गेले, आउटरला 1,080 आलेले आहेत. अशा प्रकारे आपण फर्निचरचं 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. आता पुढे पाहूया. ए प्रोव्हिजन ऑफ 5% ऑन डेटर्स इज टू बी मेड फॉर डाऊटफुल डेट्स. बरोबर, आता आपल्याला डेटर्सवरती RD किती सांगितलेले आहे 5%. बरोबर, आता डेटर्सची मूळ किंमत पाहिजे किती आहे, डेटर्स 36,000. बरोबर, आता 36,000वरती 10% किती 1 झिरो कमी करा 3,700. आता 3,700 मग किती 1,800 म्हणजे 1,800नं डेटर्सची किंमत कमी होणार. डेटर्स काय आहे ॲसेट. बरोबर, ॲसेटची किंमत कमी झाली. कुठे घेतो आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला. म्हणून आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला आलो. तो RDD अकाउंट 1,800. बरोबर, दुसरं पोस्टिंग आपण कुठं करतो न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलो. डेटर्स मूळ किंमत 36,000 लेस RDD 5%नं 1,800. बरोबर, 36,000मधून 1,800 लेस केले, आउटरला 34,200 आलेले आहेत. अशा प्रकारे आपण डेटर्सचं देखील पोस्टिंग केलेलं आहे. पुढे स्टॉक इज टू बी टेकन ॲट ए व्हॅल्यू ऑफ ₹20,000. आता स्टॉकची किंमत किती सांगितलेली आहे 20,000. वरती स्टॉकची किंमत किती आहे 16,400. किती ताईकाने वाढ झाली तर 3,600नं वाढ झालेली आहे. बरोबर, आता ॲसेटची किंमत वाढली किंवा ॲसेटची किंमतीत वाढ झाली तर आपण कुठे घेतो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला. म्हणून आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला आलो. बाय स्टॉक अकाउंट 3,600. आता वाढ झाली. बरोबर, आता स्टॉक ॲसेट आहे. बरोबर, आता दुसरं पोस्टिंग कुठं करणार आपण तर न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला.
म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलो. स्टॉक मूळ किंमत 16,400, ॲड ॲप्रिशिएशन वाढ झाली 3,700 बरोबर. 16,400 प्लस 3,700 आउटरला 20,000 आलेले आहेत. अशा प्रकारे आपण स्टॉकचं देखील 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. आता 4 नंबर ॲडजस्टमेंट अतिशय महत्त्वाचे आहे. द एक्सेस ऑफ कॅपिटल ऑफ नर्मदा अँड गोदावरी ओव्हर देअर ड्यू प्रोपोर्शन ऑफ शेअरिंग प्रॉफिट्स ऑफ द न्यू फर्म इज टू बी ट्रान्सफर्ड टू देअर रिस्पेक्टिव्ह लोन अकाउंट बरोबर. आता कॅपिटल सोडून जी शिल्लक एकूण रक्कम राहील पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ती तुम्हाला लोन अकाउंटला घ्या सांगितलेली आहे बरोबर. डिफरन्स जो येईल तो लोन अकाउंटला दाखवायला सांगितलेला आहे बरोबर. तर ते आपण पाहणार आहोत. आपण वर्किंग कॅपिटलमध्ये वर्किंग नोटमध्ये आलेलो आहे. कॅपिटल ऑफ नर्मदा अँड गोदावरी इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशिओ इज इक्वल टू 3:2 इज इक्वल टू 5. आता त्यांचा नर्मदा अँड गोदावरी यांचा रेशिओ किती आहे 3:2. रेशिओची बेरीज किती आहे 5. आता बघा कावेरी कॅपिटल रुपीज 12,000 1/4 शेअर. आता कावेरी ही न्यू पार्टनर्स आहे बरोबर. तिनं येताना कॅपिटल किती आणलेलं आहे 12,000. कसं आणलेलं आहे 1/4 प्रमाणे. 4मधला 1 भाग किती आणला आहे तिनं 12,000. आता 4मधला 1 भाग कावेरीने आणला आहे 12,000चा. म्हणजे उरलेले 3 भाग कोणाचे असणार आहेत तर ह्या नर्मदा आणि गोदावरीचे असणार आहेत. म्हणून 12,000 गुणिले 3 बरोबर 36,000 कॅपिटल हे नर्मदा आणि गोदावरीचं येतं आहे बरोबर. 36,000 कॅपिटल ऑफ नर्मदा अँड गोदावरी. त्यांचा रेशो किती आहे 3:2. रेशोची बेरीज किती आहे 5. म्हणून 36,000/5. 5 × 5 5 असतं 35. 1 उरला वरून घेतला 0 10 झाले 5 2 10 पुढचे 2 0 7,201 भाग कॅपिटलचा आलेला आहे. म्हणून नर्मदा बरोबर 7,200 गुणिले 3 बरोबर 21,600. गोदावरी बरोबर 7,200 गुणिले 2 14,400 आणि ह्या दोन्हीची बेरीज 36,000 आलेली आहे. अशा प्रकारे ह्या दोघांचं कॅपिटल आपण त्यांच्या रेशिओप्रमाणे डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे बरोबर. आता हे कॅपिटल आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला घ्यावं लागणार आहे. म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला आलो. वरती जागा सोडून टू बॅलन्स कॅरेट डाऊन क्लोज करून घ्यायचे. कॅपिटलचे आपण आत्ताच बॅलन्सेस काढलेले आहेत म्हणजे कॅपिटलची अमाऊंट यांच्या आपण काढलेल्या आहेत. टू बॅलन्स कॅरेट डाऊन नर्मदाचं 21,600, गोदावरी 14,400 आणि कावेरीचं 12,000. कावेरीचं कॅपिटल आपल्याला दिलेलं आहे बरोबर. त्याच्यावरूनच आपण ह्या दोघांचं कॅपिटल काढलेलं आहे. हे क्लोज करून घ्यायचं. वरती जागा सोडायची आहे. आता हे ओपनिंग करून घ्या. म्हणून या ठिकाणी अपोजिट साईडला आपण आलो. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 21,600 14,400 आणि 12,000 हे देखील ओपनिंग करून बॅलन्स घेतलेला आहे. आता हे क्लोजिंग कॅपिटल आहे. हे कॅपिटलची अमाऊंट आपल्याला मिळालेली आहे. हे आपण कुठं ट्रान्सफर करणार तर न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बरोबर. म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आलो. कॅपिटल अकाउंट नर्मदा किती 21,600, गोदावरी 14,400, कावेरी 12,000 हे देखील आपण पोस्ट करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे कॅपिटलचं आपण 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. अशा प्रकारे आपण चौथे देखील ॲडजस्टमेंट पाहिलेले आहे. सर्व ॲडजस्टमेंट झालेले आहेत. आता बॅलन्स शीटमध्ये कुठला अकाउंट राहिला का तो आपण पाहूया. कॅपिटल अकाउंट्स घेतलेले आहेत. क्रेडिटर्स 49,600 कुठे घेणार न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आलो. क्रेडिटर्स 49,600 आपण घेतलेला आहे. आता आपण ॲसेट साईडला येऊया. ॲसेट साईडला कुठला अकाउंट राहिला का बघा. कॅश ॲट बँक झालेला आहे, बिल्डिंग झालेला आहे, मशिनरी झालेला आहे, फर्निचर झालेला आहे, स्टॉक झालेला आहे, डेटर्स झालेला आहे बरोबर. कॅश ॲट बँकेचं आपण लेजर क्रिएट केले बरोबर. त्याच्यामुळं कुठलाही अकाउंट राहिलेला नाही बरोबर. आता आपण वर्किंग नोटमध्ये येऊया. वर्किंग नोटमध्ये आपण लेजर क्लोज करूया. सुरुवातीला आपण गुडविल अकाउंटचं पाहूया. गुडविल अकाउंटच्या डेबिटला 2,400 1,700 यांची बेरीज केली 4,000 आलेली आहे. क्रेडिट साईडला देखील 4,000 आहे बरोबर. 4,000 या ठिकाणी घेतलं म्हणजे गुडविल अकाउंट ॲटोमॅटिक टॅली झालेला आहे. याचा बॅलन्स निघणार नाही.
पुढे आता बँक अकाउंट आपण क्लोज करूया. बँकेची कोणती साईड मोठी आहे? डेबिट साईड मोठी आहे. डेबिट साईडला 4,000 4,000 12,000 एवढ्या अमाऊंट दिसतात. याची आपण बेरीज केली 20,000 आलेली आहे. बरोबर. ते आपण डेबिट साईडला मांडले टोटलमध्ये, ते आपण क्रेडिट साईडला मांडले 20,000 आणि वरती काहीच नाही, म्हणजे क्लोजिंग बॅलन्स किती निघाला? 20,000. म्हणून बाय बॅलन्स कॅरेट डाऊन 20,000 घेतलेला आहे. ते ओपनिंग करून घेतलं अपोजिट साईडला, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 20,000. बरोबर. आता बँकेचा बॅलन्स किती निघाला? 20,000. आपण कुठे घेतो? न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलो. कॅश साईड बँक 20,000 आपण घेतलेलं आहे. आता आपण अकाउंट क्लोज करूया. सुरुवातीला आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करणार आहोत. रिव्हॅल्युएशन अकाउंटची कोणती साईड मोठी आहे आपण पाहणार आहोत. तर निश्चितच क्रेडिट साईड मोठी आहे. क्रेडिट साईडला 4,000 आणि 3,600 एवढ्या अमाऊंट दिसतात. यांची बेरीज केली 7,600 आलेले आहे. ते आपण डेबिट साईडला मांडून घेतली 7,600. बरोबर. आणि ह्या 7,600मधनं हे 2,800 120 आणि 1,800 वजा केले तर 2,880 बॅलन्स निघालेला आहे. बॅलन्स म्हणजेच डिफरन्स. बरोबर. त्याला आपण काय म्हणतो? क्रेडिट साईड मोठी आहे, म्हणजेच काय मिळालं आपल्याला? प्रॉफिट 2,880 मिळालेलं आहे. त्याला टायटल द्यायचं टू प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बरोबर. तर 2,880 आपल्याला प्रॉफिट मिळालेला आहे. आता तो आपण ओल्ड पार्टनर्सला नर्मदा अँड गोदावरीला डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहे. प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट रेशो किती आहे? 3:2. रेशोची बेरीज 5 आहे. आता प्रॉफिट किती आहे? 2,880 छेद 5. 5 एके 5, 5 5 25. बरोबर. 26 27 28 3 उरले. बरोबर घेतलं. बरोबर. 3 उरले. वरून घेतला 8. 5 7 35. आता किती उरले? 36 37 38 3 उरले. वरून घेतला 0 30 झाले. 5 6 30 576. बरोबर. एक भाग प्रॉफिटचा आलेला आहे, म्हणून 576 गुणिले 3 बरोबर 1,728 नर्मदाला द्यायचे आहेत. बरोबर. 576 गुणिले 2 बरोबर 1,152 गोदावरीला द्यायचे आहेत. बरोबर. अशा प्रकारे नर्मदा आणि गोदावरी ह्या ओल्ड पार्टनर्सला आपण प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केलेला आहे, वाटलेला आहे. आता ह्याचं पोस्टिंग आपण कुठं करणार? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला, इनरला. म्हणून आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला आलो. इनरला नर्मदा 1,728, गोदावरी 1,152 आणि यांची बेरीज आउटरला 2,880 आलेली आहे. अशा प्रकारे आपण प्रॉफिट यांना डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. आता रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला प्रॉफिट मिळालेला आहे, म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय होणार? क्रेडिट. म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव काय? बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट कंसामध्ये प्रॉफिट. नर्मदाच्या कॉलममध्ये 1,728, गोदावरीच्या कॉलममध्ये 1,152, कावेरीच्या कॉलममध्ये डॅश. अशा प्रकारे प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. अशा प्रकारे आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज केलेला आहे. आणि ॲन्सरमध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या वरती देखील सुरुवातीला ॲन्सरमध्ये स्टार्ट केल्यानंतर एकदम वरती देखील आपल्याला हेडिंग द्यावं लागेल, इन द बुक्स ऑफ त्रिवेणी ट्रेडर्स. बरोबर. फर्मचं नाव लिहावं लागणार आहे. तुम्ही रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या वरती तुम्हाला हे इन द बुक्स ऑफ त्रिवेणी ट्रेडर्स लिहावं लागणार आहे. अशा प्रकारे आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज केलेलं आहे. आता आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करणार आहोत. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आहे. बरोबर. आता एक एक आपण पार्टनर्स घेऊया. नर्मदा 28,000, 2,400, 1,728 याची बेरीज केली 32,128 आलेली आहे. ते आपण क्रेडिट साईडला मांडून घेतली. ते आहे तशी आपण डेबिट साईडला त्याच्याच कॉलममध्ये नर्मदाच्या बरोबर 32,128 मांडलेलं आहे. आणि ह्या 32,128मधनं हे क्लोजिंग कॅपिटल जे निघालेलं आहे 21,700 ते मायनस केलेलं आहे. तर डिफरन्स किती आला? 10,528. बरोबर. तर हे 10,528 हे लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. बरोबर. एवढं त्या इकडे शिल्लक राहिलेलं आहे. बरोबर. नर्मदाचं ते आपल्याला लोन अकाउंटला घ्यायला सांगितलेलं आहे. बरोबर. पुढे दुसरा पार्टनर्स आहे गोदावरी 28,000, 1,700, 1,152 याची बेरीज केली 30,752 आलेली आहे. ते आपण आहे तशी डेबिट साईडला घेतली 30,752. त्याच्यामधनं
हे 14,400 लेस केले कॅपिटलचे, तर डिफरन्स किती आला 16,352. बरोबर. तर हे 16,352 आपण लोन अकाउंटला घेतलेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर तिसरा पार्टनर्स कावेरी 12,000 आहे, तसं 12,000 या ठिकाणी मांडलेलं आहे. ते 12,000 डेबिट साईडला घेतलेलं आहे आणि डेबिट साईडला देखील 12,000 आलेलं आहे, त्यामुळं टॅली झालेलं आहे. बरोबर. कावेरीचं अकाउंट टॅली त्या घेऊन होतं आहे. आता हे शिल्लक राहिलेलं जे आहे ते आपल्याला लोन अकाउंटला घ्यायला सांगितलेलं आहे, म्हणून आपण या ठिकाणी टू लोन अकाउंट असं हेडिंग दिलेलं आहे. नर्मदा 10,528 आणि गोदावरी 16,352 आपण हे लोन अकाउंटला घेतलेलं आहे. याची एंट्री काय झाली, नर्मदा कॅपिटल अकाउंट डेबिट, गोदावरी कॅपिटल अकाउंट डेबिट टू लोन अकाउंट. बरोबर. याप्रमाणे आपण याचं इथं या ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. आता लोन अकाउंट आपण कुठे घेतो दुसरं पोस्टिंग, तर न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आलो. लोन अकाउंट नर्मदा 10,528, गोदावरी 16,352. अशा प्रकारे आपण जे ट्रान्सफर केलं होतं लोन अकाउंटला त्याचं देखील आपण या ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. अशा प्रकारे 2 ठिकाणी पोस्टिंग झालेलं आहे. अशा प्रकारे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज झालेलं आहे. आता आपण न्यू बॅलन्स शीट टॅली करणार आहोत. बॅलन्स शीट टॅली करत असताना लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आली पाहिजे. आता सुरुवातीला आपण लायबिलिटी साईड पाहूया. 21,600, 14,400, 12,000, 10,528, 16,352 आणि 49,600 या सर्वांची आपण बेरीज केली 1,24,480 आलेली आहे. आता आपण ॲसेट साईड पाहूया. ॲसेट साईडला 24,000, 25,200, 1,080, 20,000, 34,200 आणि 20,000 या सर्वांची बेरीज केली 1,24,480 आलेली आहे. अशा प्रकारे लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आलेली आहे. अशा प्रकारे आपली न्यू बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. आजच्या तासाला आपण ॲडमिशन ऑफ पार्टनरचं 9 नंबर एक्झाम्पल पाहिलेलं आहे. 9 नंबर एक्झाम्पल पाहत असताना आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंट आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट देखील पाहिलेलं आहे आणि न्यू बॅलन्स शीट देखील पाहिलेली आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.